नमस्कार मंडळी, आमच्या यूट्यूब चॅनेलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे। श्री गजाननाचे स्मरण करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पती पंचेतानि स्मरे नित्यं महापातकनाशनम। येणारा आठवडा तुम्हाला सगळ्यांना आनंददायक, शुभ संकल्पना देणारा, शुभ समाचार देणारा आणि तुमची इच्छाशक्ती वाढवणारा जावो अशा शुभेच्छा देतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो। मेष ते मीन या 12 राशींचे दिनांक 1 ते 7 जून 2025 या कालावधीचे साप्ताहिक राशी भविष्य। मेष राशीच्या जातकांसाठी आठवडा संमिश्र फलदायक असून या आठवड्यात तुमच्या आत्मविश्वासात आणि ऊर्जेमध्ये वाढ होणार आहे। तुम्ही नवीन जबाबदाऱ्या सहज स्वीकाराल आणि काही धाडसे कामे हाती घेऊन पूर्ण कराल। मात्र वैयक्तिक नात्यांमध्ये विशेषतः सप्ताहाच्या मध्यात कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना स्पष्टता आणि धैर्य आणि संयम ठेवणे आवश्यक आहे। आरोग्याच्या दृष्टीने आठवडा तुम्हाला काही समस्या निर्माण करू शकतो। रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता असल्याने नियमित तपासणी करावी। महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या राशीचा स्वामी मंगळ कर्क ह्या नीच राशीत असल्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढू शकतात। मंगळ हा रक्ताचा कारक असल्यामुळे रक्तासंबंधात काही आजार निर्माण होऊ शकतात, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका। व्यापाऱ्यांसाठी हा महिना काहीसा प्रतिकूल असू शकतो, तरीही नवीन अर्थप्राप्तीचे नवीन मार्ग मिळू शकतात। नोकरी करणाऱ्या मेष राशीच्या जातकांना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो, परंतु कामाच्या संदर्भात दूरची यात्रा आणि परदेशात जाण्याचे योग होऊ शकतात। IT, कन्सल्टिंग, शिक्षण किंवा तांत्रिक सेवांमध्ये असलेल्यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे। तुमचा व्यवसाय ऑनलाईन विस्तार किंवा नवीन प्लॅटफॉर्मद्वारे तुम्ही वाढवू शकता। आर्थिकदृष्ट्या मेष राशीच्या जातकांना हा आठवडा थोडा खर्चिक असणार आहे, परंतु तुमच्या कमाईत देखील चांगली वृद्धी होणार आहे, त्यामुळे तुमचा बँक बॅलन्स वाढेल आणि तुम्हाला दिलासा देखील मिळेल। प्रेम आणि नातेसंबंधासाठी हा आठवडा अनुकूल असून तुम्ही तुमच्या नात्यात एकनिष्ठता दाखवणार आणि प्रेमिकेसोबत, जोडीदारासोबत उत्तम नाते निर्माण कराल। विवाहितांना काही प्रमाणात तणाव जाणवू शकतो आणि त्यांच्या नात्यात एखादी समस्या निर्माण होऊ शकते, तेव्हा जोडीदाराशी वाद नको, संवाद साधा। चंद्राच्या प्रभावामुळे प्रियजनांशी संवाद साधणे सोपे होईल, ज्यामुळे भावनिक बंध अधिक मजबूत होतील। खुल्या संवादाने आणि दयाळू हावभावाने जुने गैरसमज दूर होऊ शकतात। विद्यार्थ्यांसाठी हा महिना आव्हानात्मक असू शकतो। अध्ययनात वारंवार समस्या निर्माण होतील आणि अडथळे पार करूनच त्यांना अभ्यासात पुढे जाता येईल। मात्र उच्च शिक्षणासाठी हा महिना अनुकूल आहे। 7 जूनपासून मंगळ तुमच्या पंचम भावात जाऊन राजयोग बनवेल, ज्यामुळे शिक्षण आणि धनसंबंधित बाबतीत यश मिळण्याची अनेक चान्सेस तुम्हाला आहेत। मेष राशीसाठी या आठवड्याचा उपाय, येत्या बुधवारी गणपतीला 21 दुर्वा अर्पण करा। वृषभ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा संमिश्र परिणाम देणारा ठरू शकतो। या आठवड्यात तुम्हाला काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, परंतु तुमच्या संयमी स्वभावामुळे तुम्ही त्यातून मार्ग काढू शकाल। आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्य राहणार असून तुम्हाला उत्साही आणि सकारात्मक वाटेल। मात्र कामाच्या ताणामुळे किंवा प्रवासाने थकवा जाणवू शकतो, तेव्हा पुरेशी विश्रांती घेणे आणि संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे। करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने वृषभ राशीच्या जातकांना हा आठवडा महत्त्वाचा ठरणार आहे। कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळू शकते। तुम्हाला तुमच्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची आणि नेतृत्व करण्याची संधी मिळेल। मात्र सहकाऱ्यांशी योग्य समन्वय साधणे महत्त्वाचे आहे। व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात, परंतु कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी योग्य विचार आणि संशोधन आणि जाणकारांचा सल्ला घेतलेला केव्हाही चांगला। गुंतवणुकीसाठी हा आठवडा चांगला आहे, परंतु धोका पत्करताना आपल्या क्षमतेचा विचार करून तेवढाच धोका पत्करावा। आर्थिकदृष्ट्या आठवडा वृषभ राशीच्या जातकांना आव्हाने निर्माण करणार आहे। अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे खर्चावर आधीपासूनच नियंत्रण ठेवा। अनावश्यक खरेदी टाळा। गुंतवणुकीसाठी चांगल्या संधी मिळू शकतात, परंतु तज्ज्ञांचा सल्ला घेणं हितकारक ठरेल। प्रेम आणि नातेसंबंधामध्ये आठवडा सामान्य राहणार असून जोडीदारासोबतचे संबंध वृषभ राशीच्या जातकांचे चांगले राहणार आहेत, परंतु काही लहान सहान गैरसमज होण्याची शक्यता आहे। संवाद साधून गैरसमज दूर करणे महत्त्वाचे आहे। अविवाहित व्यक्तींना नवीन व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे। कुटुंबियांसोबत वेळ घालवाल आणि त्यांच्या गरजांकडे लक्ष द्या।
विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासाच्या दृष्टीने अनुकूल असणार असून तुम्ही एकाग्रतेने अभ्यास करू शकाल. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश संपादन करण्याच्या उत्तम संधी मिळतील. नवीन कौशल्य शिकण्यासाठी आणि ज्ञानाचा विस्तार करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. वृषभ राशीसाठी या आठवड्याचा उपाय, ह्या शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करणे शुभकारक ठरेल. मिथुन राशीच्या जातकांना येणारा आठवडा हा संमिश्र फलदायक ठरणार असून तुम्हाला काही नवीन संधी मिळणार आहेत. काही आव्हानांना देखील सामोरे जावे लागू शकते. आरोग्याच्या दृष्टीने मिथुन राशीच्या जातकांना हा आठवडा मध्यम असणार असून उत्साही आणि सकारात्मक वाटेल. प्रवासाने थकवा जाणवणार नाही याची मात्र योग्य ती काळजी घ्या. बदलत्या हवामानामुळे लहान सहान आजार होण्याची शक्यता आहे, तेव्हा त्याबाबत आपल्या जवळील औषधे नेहमी प्रवासात जाताना घेऊन ठेवा. संतुलित आहार घेणे आणि पुरेशी विश्रांती घेणे महत्त्वाचे आहे. मानसिक शांततेसाठी योग आणि ध्यान हे तुम्हाला फायदेकारक ठरू शकते. करिअरच्या दृष्टीने मिथुन राशीच्या जातकांना हा आठवडा महत्त्वाचा असणार असून कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याच्या नवनवीन संधी मिळतील. तुमच्या बोलण्याच्या कौशल्यामुळे आणि विचारांच्या स्पष्टतेमुळे तुम्ही इतरांना प्रभावित कराल. नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल. व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात, परंतु कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी योग्य विचार करा आणि आपल्या जोडीदाराशी सल्लामसलत करा आणि परिस्थितीचे संशोधन देखील करा. भागीदारीत काम करत असताना अधिक सावधगिरी बाळगलेली बरी. कागदपत्रे नीट तपासून त्यावर सही करा. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा संमिश्र राहणार असून उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात, परंतु खर्चावर नियंत्रण ठेवणे देखील आवश्यक आहे. अनावश्यक खरेदी टाळा. गुंतवणुकीसाठी चांगल्या संधी मिळतील, परंतु गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला घेणं केव्हाही हितकारक ठरेल. कर्ज घेणे किंवा कर्ज देणे ह्या आठवड्यात टाळलेले बरे. प्रेम आणि नातेसंबंधामध्ये हा आठवडा मिथुन राशीच्या जातकांना मध्यम स्वरूपाचा राहणार असून जोडीदारासोबतचे संबंध चांगले राहतील. काही लहान सहान गैरसमज होण्याची शक्यता आहे, तेव्हा संवाद साधून गैरसमज दूर करणे योग्य राहील. अविवाहित व्यक्तींना नवीन व्यक्ती भेटण्याची शक्यता असून घाई न करता मात्र विचारपूर्वक पुढे जा. कुटुंबियांसोबत वेळ घालवा आणि त्यांच्या गरजांकडे नीट लक्ष द्या. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासाच्या दृष्टीने अनुकूल राहणार असून एकाग्रतेने अभ्यास करण्यावर तुमचा भर देणं आवश्यक आहे. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश संपादन करण्याच्या नवनवीन संधी मिळतील. नवीन कौशल्य शिकण्यासाठी आणि ज्ञानाचा विस्तार करण्यासाठी हा आठवडा उत्तम राहणार आहे. शिक्षणात मित्रांचे आणि शिक्षकांचे सहकार्य मिळेल. सारांश, एकंदरीतच मिथुन राशीसाठी हा आठवडा संमिश्र फलदायक ठरणार असून करिअरमध्ये प्रगती होईल. आर्थिक स्थितीत चढउतार होऊ शकतात. नातेसंबंधात सामान्यता राहील. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. तुमच्या संप्रेषण कौशल्याचा योग्य वापर करून तुम्ही अनेक अडचणींवर या आठवड्यात मात करू शकता. मिथुन राशीसाठी या आठवड्याचा उपाय, पिवळे वस्त्र परिधान करा. कर्क राशीच्या जातकांसाठी येणारा आठवडा काहीसा आव्हानात्मक पण महत्त्वाचा ठरणार आहे. या आठवड्यात तुम्हाला भावनिक आणि व्यावसायिक स्तरावर संतुलन राखण्याची आवश्यकता आहे. तुमचा कस लागणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने आठवडा तुमच्यासाठी काहीसा नाजूक असू शकतो. भावनेच्या आहारी जाऊन कुठलाही निर्णय घेऊ नका. मानसिक ताण किंवा भावनिक चढउतार आरोग्यावर तुमच्या परिणाम करणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या. पोटाशी संबंधित समस्या, अपचन व ॲसिडिटीचा त्रास होण्याची शक्यता आहे. संतुलित आहार घ्या, नियमित व्यायाम करा आणि मानसिक शांततेसाठी ध्यान व योगा करणे फायदेकारक ठरेल. पुरेसा आराम घेणे आणि वेळेवर झोप घेणे आरोग्यदृष्ट्या चांगले ठरेल. करिअरच्या दृष्टीने आठवडा कर्क राशीच्या जातकांना नवीन आव्हाने निर्माण करू शकतो. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी किंवा सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे, तेव्हा वादविवादांपासून दूर राहा आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. नवीन प्रकल्प हाती घेताना विचारपूर्वक निर्णय घ्या. व्यवसायात नवीन गुंतवणुकीसाठी घाई करू नका. काही नुकसान होण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या उत्तरार्धात परिस्थिती सुधारेल. धीर धरा आणि आपल्या कामावर विश्वास ठेवा. आर्थिकदृष्ट्या कर्क राशीच्या जातकांना हा आठवडा खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च पुढे ढकललेले बरे. बजेटनुसार नियोजन करा. अनपेक्षित खर्च उद्भवण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी हा आठवडा फारसा अनुकूल नाही. महत्त्वाचे आर्थिक निर्णय पुढे ढकललेले बरे. पैशाची बचत करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करा.
प्रेम आणि नातेसंबंधामध्ये हा आठवडा काहीसा तणावपूर्ण असू शकतो. जोडीदारासोबत गैरसमज किंवा मतभेद होण्याची शक्यता आहे. तेव्हा संवाद साधून गैरसमज दूर करा, संयम ठेवा आणि एकमेकांच्या भावनांचा आदर करा. अविवाहित व्यक्तींना नवीन नातेसंबंध सुरू करण्यासाठी विचारपूर्वक पाऊले ह्या आठवड्यात टाकणे गरजेचे आहे. कुटुंबातील सदस्यांशी सलोखा राखण्याचा प्रयत्न करा. तुमच्या भावना व्यक्त करताना स्पष्ट आणि शांत राहा. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता दर्शवतो. एकाग्रता भंग होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे अभ्यासात अडचणी निर्माण होऊ शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम घ्यावे लागतील. शिक्षकांशी किंवा मार्गदर्शकांशी संवाद साधून आपल्या शंकांचे निरसन करा. अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे. कर्क राशीसाठी या आठवड्याचा उपाय, येणाऱ्या सोमवारी भगवान शंकराची पंचोपचार पूजा करून त्यांना 1 तांब्याभर जल अर्पण करा. सिंह राशीच्या जातकांना येणारा आठवडा हा उत्तम फलदायक संमिश्र स्वरूपाचा असणार असला तर या आठवड्यात तुम्हाला काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. परंतु कुठलंही आव्हान स्वीकारणं हे तुमचा जन्मजात गुण असल्यामुळे तुम्ही लिलया सर्व आव्हाने पार कराल आणि तुमच्या दृढनिश्चयामुळे तुम्ही त्यावर मात करू शकाल. आरोग्याच्या दृष्टीने आठवडा तुम्हाला थोडे लक्ष देण्यासाठी आवश्यक आहे. मानसिक ताण आणि कामाचा ताण तुमच्या आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या. डोकेदुखी किंवा पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. नियमित व्यायाम करा, पौष्टिक आहार घ्या, पुरेशी विश्रांती घ्या. योग आणि ध्यान केल्याने मानसिक शांतता मिळून ताण कमी होण्यास मदत होईल. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने सिंह राशीच्या जातकांसाठी हा आठवडा महत्त्वाचा ठरणार असून कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन संधी मिळतील. त्यासोबतच काही आव्हाने देखील येतील. तुमच्या नेतृत्व गुणांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळेल, परंतु इतरांशी सहकार्य करणे आवश्यक आहे. व्यवसायात नवीन सौदे किंवा भागीदाराचे योग बनू शकतात, परंतु कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी योग्य विचार आणि सल्ला घ्या आणि आपल्या सहकाऱ्यांशी योग्य ते समुपदेशन करा. अचानक झालेले बदल तुम्हाला थोडे गोंधळात टाकू शकतात, परंतु तुमच्या निर्णय क्षमतेवर विश्वास ठेवा. आर्थिकदृष्ट्या आठवडा तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देत असून अनावश्यक खर्च टाळा आणि बजेटनुसार नियोजन करा. उत्पन्नाचे काही नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे आर्थिक स्थिती स्थिर राहण्यास मदत होईल. गुंतवणुकीसाठी हा आठवडा मध्यम फलदायक आहे, परंतु विचारपूर्वक आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक करा. फायदा पाहून गुंतवणूक करू नका. जुनी येणी वसूल होण्याची शक्यता आहे. प्रेम आणि नातेसंबंधामध्ये सिंह राशीच्या जातकांना हा आठवडा नवीन काही आव्हाने घेऊन येऊ शकतो. जोडीदारासोबत गैरसमज किंवा मतभेद होण्याची शक्यता आहे. संवाद साधताना संयम ठेवा आणि एकमेकांच्या भावनांचा आदर करा. अविवाहित व्यक्तींना नवीन नातेसंबंधात घाई न करता विचारपूर्वक पाऊले उचलणे आवश्यक आहे. कुटुंबातील सदस्यांशी सलोखा राखण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना योग्य ते वेळ द्या. जुन्या मित्रांशी भेट होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता असून एकाग्रता भंग होण्याची शक्यता आहे. तेव्हा आपला आत्मविश्वास आणि एकाग्रता दोन्हीमध्ये वाढ करणे आवश्यक आहे. ज्यामुळे अभ्यासात अडचणी येतील त्या दूर कराल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम घेणे आवश्यक आहे. शिक्षकांशी किंवा मार्गदर्शकांशी संवाद साधून आपल्या शंकांचे निरसन करा. अभ्यासात सातत्य ठेवा आणि वेळेचे योग्य नियोजन करा. सिंह राशीसाठी ह्या आठवड्याचा उपाय, गरिबांना व गरजूंना मदत करणे हे तुम्हाला लाभदायक ठरू शकते. कन्या राशीच्या जातकांना येणारा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार असून या आठवड्यात तुम्हाला काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते, परंतु तुमच्या व्यावहारिक दृष्टिकोनामुळे तुम्ही त्यावर मात कराल. आरोग्याच्या दृष्टीने आठवडा सामान्य राहणार असून तुम्हाला उत्साही आणि सकारात्मकता जाणवेल. मात्र बदलत्या हवामानामुळे लहान सहान सर्दी पडशासारखे आजार होऊ शकतात. पोटाशी संबंधित समस्यांपासून सावध राहा. संतुलित आहार घ्या. बाहेरचे खाणे शक्यतो टाळा. नियमित व्यायाम करा आणि पुरेशी विश्रांती घ्या. मानसिक शांततेसाठी योग आणि ध्यान हे तुम्हाला फायदेकारक ठरू शकते. करिअरच्या दृष्टीने व व्यवसायाच्या दृष्टीने आठवडा कन्या राशीच्या जातकांना महत्त्वाचा ठरणार असून कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन संधी मिळतील, ज्यामुळे तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळेल आणि वरिष्ठांकडून तुमचे कौतुक होईल. नवीन प्रकल्प हाती घेताना तुम्हाला काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते, परंतु तुमच्या विश्लेषणात्मक कौशल्यामुळे तुम्ही त्यावर सहज मात कराल. व्यवसायात नवीन सौदे किंवा भागीदारीचे योग बनू शकतात, परंतु कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी योग्य विचार आणि सल्ला घेणे आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा कन्या राशीच्या जातकांना खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळा आणि बजेटनुसार नियोजन करा. उत्पन्नाचे काही नवीन
स्रोत निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे आर्थिक स्थिती स्थिर राहण्यास मदत होईल. गुंतवणुकीसाठी हा आठवडा मध्यम फलदायक असून विचारपूर्वक आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक केलेली चांगली. जुनी येणी ह्या आठवड्यात वसूल होऊ शकतात. प्रेम आणि नातेसंबंधामध्ये हा आठवडा सामान्य राहणार असून जोडीदारासोबतचे संबंध चांगले राहतील. लहान सहान गैरसमज वेळीच दूर केलेले बरे. संवाद साधताना संयम ठेवा आणि एकमेकांच्या भावनांचा आदर करा. अविवाहित व्यक्तींना नवीन मित्र भेटतील. घाई न करता विचारपूर्वक पावले टाका. कुटुंबातील सदस्यांशी सलोखा राखण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना मिळेल तेवढा वेळ द्या. नवीन लोकांशी संपर्क वाढेल आणि सामाजिक जीवनात सक्रिय राहाल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. तुमची एकाग्रता चांगली राहील, ज्यामुळे तुम्ही अभ्यासात चांगली प्रगती करू शकाल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम घेणे आवश्यक आहे. शिक्षकांशी व मार्गदर्शकांशी संवाद साधून आपल्या शंकांचे वेळीच निरसन करा. नवीन कौशल्य शिकण्यासाठी आणि ज्ञानाचा विस्तार करण्यासाठी हा आठवडा शुभकारक ठरणार आहे. कन्या राशीसाठी या आठवड्याचा उपाय हिरव्या रंगाचे कपडे परिधान करणे आवश्यक आहे. तुळ राशीच्या जातकांसाठी येणारा आठवडा उत्तम फलदायक ठरणारा असून या आठवड्यात तुम्हाला काही आव्हानांना सामोरे जावं लागू शकतं, परंतु तुमच्या संतुलित दृष्टिकोनामुळे तुम्ही त्यावर मात कराल. आरोग्याच्या दृष्टीने आठवडा तुम्हाला थोडे लक्ष देण्यास आवश्यक आहे. कामाचा ताण आणि मानसिक चिंता आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होणार नाही याची काळजी घ्या. पाठदुखी, कंबरदुखी किंवा डोकेदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. नियमित व्यायाम करा, पौष्टिक आहार घ्या आणि पुरेशी विश्रांती घ्या. योगासने आणि ध्यान केल्याने मानसिक शांतता मिळेल आणि ताण कमी करण्यास मदत होईल. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष द्या. करिअरच्या दृष्टीने व व्यवसायाच्या दृष्टीने आठवडा तुळ राशीच्या जातकांना नवीन आव्हाने निर्माण करणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अधिक परिश्रम करावे लागतील. काही अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वरिष्ठांशी शक्यतो मतभेद टाळलेले बरे. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. नवीन प्रकल्प हाती घेताना विचारपूर्वक निर्णय घ्या. व्यवसायात नवीन गुंतवणुकीसाठी घाई करू नका, कारण काही नुकसान होण्याची शक्यता आहे. कागदपत्रे नीट तपासा. तुमच्या संवाद कौशल्यामुळे तुम्ही काही समस्या आपोआप सोडवू शकाल. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा तुळ राशीच्या जातकांना खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देतो. अनावश्यक खर्च टाळा आणि बजेटनुसार नियोजन करा. अचानक काही मोठे खर्च या आठवड्यात उद्भवण्याची शक्यता आहे, त्यामुळे आर्थिक नियोजन महत्त्वाचे आहे. गुंतवणुकीसाठी हा आठवडा फारसा अनुकूल नाही, तेव्हा शक्यतो गुंतवणूक टाळलेली बरी. महत्त्वाचे आर्थिक निर्णय पुढे ढकलणे शक्य असल्यास ते पुढे ढकललेले बरे. पैशांची बचत करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करा. प्रेम आणि नातेसंबंधामध्ये हा आठवडा काहीसा तणावपूर्ण असू शकतो. जोडीदारासोबत गैरसमज किंवा मतभेद होण्याची शक्यता आहे. संवाद साधताना संयम ठेवा आणि एकमेकांच्या भावनांचा आदर करा. नात्यात स्पष्टता आणि प्रामाणिकपणा ठेवणे आणि पारदर्शकता ठेवणे फायदेकारक ठरेल. अविवाहित व्यक्तींना नवीन जोडीदार भेटण्याची शक्यता आहे, मात्र विचारपूर्वक पावलं टाकलेली बरी. कुटुंबातील सदस्यांची सलोखा राखण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. एकाग्रता भंग होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे अभ्यासात अडचणी येऊ शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तुळ राशीच्या विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम घेणे आवश्यक आहे. शिक्षकांशी व मार्गदर्शकांशी तसेच मित्रांशी चांगला संवाद साधून आपल्या शंकांचे निरसन करा. अभ्यासात सातत्य ठेवा आणि वेळेचे योग्य नियोजन करा. तुळ राशीसाठी या आठवड्याचा उपाय पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करणे आवश्यक आहे. वृश्चिक राशीच्या जातकांना हा आठवडा उत्तम असणार असून तुम्हाला काही आव्हानांना सामोरे जावे लागेल, परंतु तुमच्या दृढनिश्चयामुळे आणि अंतर्ज्ञानामुळे तुम्ही त्यावर मात कराल. आरोग्याच्या दृष्टीने आठवडा तुम्हाला थोडे लक्ष देणे आवश्यक आहे. मानसिक ताण किंवा कामाचा ताण तुमच्या आरोग्यावर त्याचे परिणाम होणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या. डोकेदुखी व पोटाच्या समस्या किंवा सांधेदुखीचा त्रास या आठवड्यात तुम्हाला जाणवू शकतो. नियमित व्यायाम करा, पौष्टिक आहार घ्या, पुरेशी विश्रांती घ्या. योग आणि ध्यान केल्याने मानसिक शांतता मिळेल आणि ताण कमी होण्यास मदत होईल. रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने आठवडा वृश्चिक राशीच्या जातकांसाठी महत्त्वाचा असणार असून कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील. त्यासोबतच नवीन आव्हाने देखील निर्माण होतील. तुमच्या नेतृत्व गुणाचे प्रदर्शन करण्याची संधी मिळेल.
परंतु इतरांशी सहकार्य करणे आवश्यक आहे. गुप्त शत्रूंपासून सावध राहा. व्यवसायात नवीन सौदे किंवा भागीदाराचे योग बनू शकतात, परंतु कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या भागीदाराशी योग्य विचार विनिमय करा आणि मगच सल्ला घ्या. आर्थिक व्यवहार करताना अधिक सावधगिरी बाळगा. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळा आणि बजेटनुसार नियोजन करा. अनपेक्षित खर्च वृश्चिक राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये ह्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी हा आठवडा मध्यम स्वरूपाचा आहे. विचारपूर्वक आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने मात्र गुंतवणूक करा. जुनी येणी वसूल होण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवा. प्रेम आणि नातेसंबंधामध्ये आठवडा काहीसा आव्हानात्मक असणार असून जोडीदारासोबत गैरसमज किंवा मतभेद होण्याची शक्यता आहे. संवाद साधताना संयम ठेवा आणि एकमेकांच्या भावनांचा आदर करा. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करा. मौनम सर्वार्थ साधनम हे ब्रीदवाक्य समोर ठेवा. तुमच्या तीव्र भावनांवर नियंत्रण ठेवा, ते आवश्यक आहे. अविवाहित व्यक्तींना नवीन नातेसंबंधात घाई न केलेली बरी. कुटुंबातील सदस्यांशी सलोखा राखण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना वेळ द्या. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. एकाग्रता भंग होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे अभ्यासात अडचणी येऊ शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिक परिश्रम घेणे आवश्यक आहे. शिक्षकांची व मित्रांशी मार्गदर्शकांशी संवाद साधून आपल्या शंकांचे निरसन करा. अभ्यासात सातत्य ठेवा आणि वेळेचे योग्य नियोजन करा. वृश्चिक राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा उपाय लाल रंगाचे कपडे परिधान करा. धनुराशीच्या जातकांसाठी हा आठवडा उत्तम परिणामकारक असा ठरणार असून आठवड्यात तुम्हाला काही नवीन संधी मिळतील व काही नवीन आव्हानांना सामोरे जावे लागेल. तुमच्या आशावादी वृत्तीमुळे तुम्ही सकारात्मक राहून सर्व परिस्थितीवर मात कराल. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्य राहणार असून उत्साही आणि सकारात्मकता वाटेल. प्रवासाने थकवा जाणवू शकतो किंवा बदलत्या हवामानामुळे लहान सहान आजार होण्याची शक्यता आहे. पचनसंस्थेशी संबंधित समस्या जाणवू शकतात, त्यामुळे आहारावर नियंत्रण ठेवा. संतुलित आहार घ्या. 2 घास कमीच घेतलेले बरे. पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे. मानसिक शांततेसाठी योग आणि ध्यान फायदेशीर ठरेल. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने धनुराशीच्या जातकांना हा आठवडा महत्त्वाचा ठरणार असून कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन संधी मिळतील, ज्यामुळे तुमच्या प्रगतीचा मार्ग मोठा होणार आहे. तुमच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा योग्य वापर करून तुम्ही वरिष्ठांना प्रभावित करण्यात यशस्वी व्हाल. नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल. व्यवसायात नवीन सौदे किंवा भागीदारीचे योग बनू शकतात, परंतु कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी योग्य विचार आणि संशोधन करणे आवश्यक आहे. तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळेल. आर्थिकदृष्ट्या आठवडा धनुराशीच्या जातकांना खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळा आणि बजेटनुसारच खर्च करा. उत्पन्नाचे काही नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे आर्थिक स्थिती स्थिर राहण्यास मदत होईल. गुंतवणुकीसाठी हा आठवडा मध्यम फलदायक ठरणार आहे. विचारपूर्वक आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक केलेली बरी. जुनी येणी वसूल होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. प्रेम आणि नातेसंबंधामध्ये आठवडा सामान्य राहणार असून जोडीदारासोबतचे संबंध चांगले राहतील. लहान सहान गैरसमज वेळीच दूर केलेले बरे. संयम ठेवा आणि संवाद साधा. एकमेकांच्या भावनांचा आदर करा. अविवाहित व्यक्तींना नवीन व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांशी सलोखा राखण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना वेळ द्या. सामाजिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय राहाल आणि नवीन मित्र बनतील. धनुराशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासाच्या दृष्टीने अनुकूल असणार असून एकाग्रतेने अभ्यास करू शकाल. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकेल. नवीन कौशल्य शिकण्यासाठी आणि ज्ञानाचा विस्तार करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. शिक्षणात मित्रांचे आणि शिक्षकांचे सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुम्हाला योग्य प्रगती साधता येईल. धनुराशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या गुरुवारी भगवान विष्णूची पंचोपचार पूजा करा. मकर राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात आर्थिक क्षेत्रात स्थैर्य राहणार असून काही जुन्या गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे. घर खरेदी किंवा वाहनविषयक निर्णय घेण्यासाठी हा काळ योग्य असला तरी अनावश्यक खर्च टाळा. कार्यक्षेत्रात तुम्हाला नवीन संधी मिळतील. तुमचे निर्णय व दूरदृष्टी ह्यामुळे वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. व्यवसायात नवीन करार आणि भागीदारांशी उत्तम संबंध प्रस्थापित कराल. स्पर्धात्मक क्षेत्रात यश मिळवाल.
प्रेमसंबंधामध्ये मकर राशीच्या जातकांना भावनिक समजूतदारपणा दाखवणे आवश्यक आहे. संवाद कमी झाला असल्यास तो पुन्हा प्रस्थापित करा, ते आवश्यक आहे. वैवाहिक जीवनामध्ये थोडे तणावाचे क्षण निर्माण होतील, परंतु समजूतदारपणाने तुम्ही नातेसंबंध अधिक दृढ कराल. आरोग्याच्या दृष्टीने मकर राशीच्या जातकांना हा आठवडा मध्यम स्वरूपाचा राहणार असून पचन संस्थेशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे. व्यायाम, योग व संतुलित आहार यावर विशेष भर द्या. तणावाचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. विद्यार्थी व शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या मकर राशीच्या जातकांना अनुकूल काळ असणार असून अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. शिक्षकांचे योग्य ते मार्गदर्शन घ्या. परिश्रम करा, मेहनतीचे फळ लवकरच मिळेल. मकर राशीसाठी आठवड्याचा उपाय: येत्या शनिवारी शनी मंदिरात जाऊन तेलाचा अभिषेक करा. कुंभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात जुनी प्रलंबित कामे पूर्ण होताना दिसेल, त्यामुळे तुम्ही खुश व्हाल. सुरुवातीला कामाच्या वाढत्या व्यापातून कुटुंबासाठी थोडा कमी वेळ द्याल, परंतु ज्यामुळे काही वेळा तणाव जाणवला तरी या काळात सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने कुंभ राशीच्या जातकांसाठी उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुम्ही बऱ्याच काळापासून नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुम्हाला चांगल्या ठिकाणाहून नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या महिलांच्या घरात आणि कामाच्या ठिकाणी आदर वाढणार आहे. तांत्रिक सेवा, IT आणि शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळतील. व्यवसाय दृष्टीने व्यापाऱ्यांसाठी महिन्याची सुरुवात चांगली राहील. व्यवसायात सुधारणा होईल, ज्यामुळे उत्पन्नातही वाढ होणार आहे. ऑनलाईन विस्ताराचा विचार करू शकता. सरकारी बँकेकडून व्यवसायासाठी कर्ज मिळण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या कुंभ राशीच्या जातकांना हा आठवडा मध्यम फलदायक असणार असून खर्च करावे लागतील. काही वेळा अतिरिक्त खर्च होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यासाठी किंवा धर्मादाय कामांसाठी खर्च कराल. आर्थिक स्थिती सामान्यांपेक्षा चांगली राहील आणि अतिरिक्त लाभाची शक्यता आहे. प्रेम आणि नातेसंबंधात विवाहित व्यक्तींना जोडीदाराच्या प्रकृतीमुळे थोडा त्रास होऊ शकतो. प्रणयी जीवनात अहंकारामुळे समस्या निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्या, त्यामुळे स्वतःवर संयम ठेवा. तुम्ही या आठवड्यात तुमचा जोडीदार भविष्यातील योजनांवर तुमच्यासोबत चर्चा करू शकतो, ज्यामुळे तुमच्या नात्यात अधिक खोली निर्माण होईल. अविवाहितांसाठी स्थिरता निर्माण करण्याची ही चांगली वेळ आहे. आरोग्यदृष्ट्या हा आठवडा सामान्य राहणार असून मानसिक ताण आणि थकवा ह्यापासून स्वतःला दूर ठेवा. योग, ध्यान आणि पुरेशी विश्रांती घेतल्यास आरोग्यात सुधारणा होईल. खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्या. पचायला जड असे अन्न शक्यतो टाळलेले बरे. जुनाट आजार पुन्हा डोकेवर काढणार नाही ह्याची योग्य ती काळजी घ्या. शारीरिक आणि मानसिक त्रास होणार नाही ह्याची देखील काळजी घ्या. कुंभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा उपाय: येत्या शनिवारी श्री हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचा 1 पाठ करा. मीन राशीच्या जातकांसाठी हा आठवडा भावना आणि नातेसंबंध व आर्थिक स्थितीवर लक्ष केंद्रित करणारा असेल. या आठवड्यात तुमची संवेदनशीलता वाढणार आहे, परंतु या संवेदनशीलतेचा योग्य तो वापर करून येणाऱ्या आव्हानांवर मात करा. तुमच्या भावना खोल असतील आणि त्या इतरांशी शेअर करणे तुमच्यासाठी उपचारात्मक ठरू शकते. आर्थिक किंवा सामायिक संसाधनांशी संबंधित काही समस्या निर्माण होऊ शकतात, परंतु त्यावर उपाय शोधणे आवश्यक आहे. आठवड्याच्या पूर्वार्ध हा उत्तरार्धापेक्षा अधिक चांगला आहे. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होऊ शकतात. तुम्ही बऱ्याच काळापासून नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर ह्या आठवड्यात तुम्हाला चांगल्या ठिकाणाहून नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे. मात्र विचार करून ऑफर स्वीकारा. नोकरी करणाऱ्या महिलांचा घरात आणि कामाच्या ठिकाणी आदर होईल. कार्यालयात तुमचा सहकार्यशील स्वभाव सगळ्यांना आवडेल. व्यवसायाच्या दृष्टीने मीन राशीच्या जातकांना या आठवड्यात सुधारणा दिसून येतील, ज्यामुळे उत्पन्नात वाढ होणार असून नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. सृजनशील क्षेत्रात काम करणाऱ्यांना त्यांच्या कल्पनांना व्यावसायिक रूप देण्याची संधी मिळेल. व्यवसायात गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. एखाद्या जवळच्या मित्राच्या मदतीने तुम्हाला फायदेशीर प्रोजेक्टमध्ये सामील होण्याची संधी मिळेल. आर्थिकदृष्ट्या मीन राशीच्या जातकांना हा आठवडा नवीन संधी प्राप्त करून देऊ शकतो. संपत्ती जमा करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. चांगल्या गुंतवणुकीचे पर्याय या आठवड्यात तुम्हाला मिळतील. उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील आणि रखडलेल्या कामांमध्ये यश मिळण्याचे संकेत आहेत, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. चैनीशी संबंधित गोष्टीवर या आठवड्यात तुम्ही खर्च कराल. या आठवड्यात विवाहित व्यक्तींना जोडीदाराच्या प्रकृतीमुळे थोडा त्रास होऊ शकतो.
ह्या आठवड्यात तुम्ही आणि तुमचा जोडीदार भविष्यातील योजनांवर चर्चा कराल, ज्यामुळे तुमच्या नात्यामध्ये अधिक चांगले संबंध प्रस्थापित होतील. आरोग्याच्या बाबतीत शनीच्या प्रभावामुळे तुम्हाला आळस जाणवू शकतो आणि उत्साहाची कमतरता भासू शकते. विशेषतः गुडघे, कंबर आणि हातांमध्ये वेदना होऊ शकतात, ज्यामुळे जुने आजार पुन्हा डोकेवर काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावध राहा आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. मानसिक ताण आणि थकवा टाळण्याचा प्रयत्न करा. योगासने आणि ध्यान केल्याने तुम्हाला फायदा होईल. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. मीन राशीसाठी या आठवड्याचा उपाय: येत्या गुरुवारी भगवान दत्तात्रेयांची पंचोपचार पूजा करा. हे होते मेष ते मीन ह्या 12 राशींचे दिनांक 1 जून ते 7 जून ह्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ जे कोणी प्रथमतः पाहत आहेत त्यांनी चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आम्ही कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.